श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जन्मकथा. रावणाच्या अत्याचारापासून मुक्ती देण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वी तलावर प्रभू रामाचा जन्म घेतल्याची आख्यायिका आहे. प्रभू रामांचा जन्म अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीला झाला. तेव्हापासून रामनवमीचा उत्सव हिंदू धर्मियांमध्ये साजरा करण्यात येतो. भगवान रामांचा जन्म दशरथाच्या कौशल्य या राणीच्या पोटी झाल्यानंतर हा उत्सव अयोध्येतून सुरू झाला. नमस्कार मंडळी. तर आज आहे श्रीरामनवमी, श्रीराम जन्मोत्सव. तर मी तुम्हाला श्रीरामनवमीची प्रभू श्रीरामांच्या जन्माची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दूर होत असते. त्याचसोबत आपल्याला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळेल. का झाला प्रभू श्रीरामांचा जन्म? भगवान राम हे भगवान विष्णूचा 7वा अवतार असल्याचे वाल्मिकी यांच्या रामायण या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. रावणाच्या त्रासाला कंटाळून अनेक ऋषी मुनी वैतागले होते. ऋषी मुनी करत असलेल्या यज्ञात दानवांकडून अनेक संकटे आणली जात होती. त्यामुळे भगवान विष्णूंनी राम अवतार घेत रावणाचा संहार केल्याची आख्यायिका रामायणात देखील नमूद करण्यात आली आहे. या दिवशी देशभरातील नागरिक रामचरित्रमानस या ग्रंथाचे देखील पठण करतात. त्याचसोबत रामनवमीच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. भगवान श्रीरामांचा जन्म या दिवशी झाल्याने नागरिक मोठ्या भक्तिभावाने श्रीरामांची मूर्ती पाळण्यात ठेवून त्यांची पूजा केली जाते. काय आहे नक्की इतिहास तर ते आता बघूया. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून हिंदू धर्मावर होणाऱ्या अन्यायाचा नाश केला. मात्र याबाबतची मोठी रंजक कथा रामायणात देखील वर्णन करण्यात आले आहे. अयोध्येचा राजा दशरथ यांना 3 राणे असूनही त्यांना मूल नव्हते. त्यामुळे राजा दशरथ मोठे नैराश्यात होते. याबाबत वशिष्ठ ऋषींनी त्यांना पुत्रकामेष्ट यज्ञ करण्याची सूचना दिली. त्यामुळे राजा दशरथांनी पुत्रकामेष्ट यज्ञ केला. या यज्ञातून प्रकट झालेल्या दिव्य पुरुषाने राजा दशरथ यांना खीर दिली. ही खीर महर्षी ऋष्यशृंग यांनी राजा दशरथ यांच्या 3 राण्यांना ही खीर खाण्यासाठी दिली. त्यामुळे राजा दशरथ यांच्या मोठ्या राणीच्या पोटी रामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत झाला. तर राणी कैकेयीने भरताला आणि राणी सुमित्रा यांनी लक्ष्मण व शत्रुघ्न या 2 जुळ्या मुलांना जन्म दिल्याची आख्यायिका रामायणात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्र शुक्ल नवमीला देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाल्याने हिंदू धर्मीय नागरिक या दिवशी अयोध्येला जातात. अयोध्येतील शरयू नदीत स्वच्छ अंघोळ करून नागरिक अर्घ्य वाहतात. प्रभू श्रीरामांचा जन्म मध्यरात्री झाल्याचे रामायण या वाल्मिकींनी लिहिलेल्या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक अयोध्येत दुपारी प्रभू श्रीरामांची पूजा करून अर्घ्य वाहतात. प्रभू श्रीरामांना प्रदक्षिणा करतात. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी धर्माचे रक्षण केल्याने देशभर प्रभू श्रीरामांची पूजा करण्यात येते. देशभरात रामचरित्रमानस या ग्रंथाचे वाचनही करण्यात येते. भगवान रामाच्या अनन्य भक्त शबरीचे जीवन खूपच प्रेरणादायी आहे. रामायणात त्यांनी भगवान रामाला प्रेमाने बोरं खायला दिल्याची कथा खूपच प्रसिद्ध आहे. ज्यात शबरी देवाला गोड बेरी खाण्यापूर्वी प्रत्येक बेरी चाखते, म्हणजे देव फक्त गोड बेरी खाऊ शकतात. त्याच्याशी संबंधित आणखी एक कथा रामायणात वर्णन केलेली आहे. ऋषींच्या शिकवणीने जीवन बदलले. महर्षी मातंग पंपसराच्या तीरावर आपल्या शिष्यांना उपदेश करत होते. पवित्र जीवनाशिवाय कोणीही परमात्म्याची प्राप्ती करू शकत नाही. प्राणी मात्रांवर दया करा आणि रामाचे ध्यान करा. हा धर्म आहे. धर्म हा सदैव जात आणि कुळाच्या अडथळ्यांपासून मुक्त असतो. शबरीसुद्धा एका झाडाच्या बुंध्यातून हे प्रवचन ऐकत होती. हे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती महर्षींच्या पायाने जमिनीवर लोळू लागली. जणू तिला एक अनमोल खजिनाच मिळाला आहे. लहानपणापासूनच तिचे मन अशांत होते.
ती तरुण असतानाच एका कुशल शिकारीशी तिचे लग्न झाले होते. पण पशुपक्ष्यांचे रक्त पाहून शबरीचे मन व्याकुळ झाले. रात्रीच्या एकांतात ती यावर चिंतन करत परमेश्वराची प्रार्थना करत होती. तेव्हाच तिला एक मार्ग दिसला. ती मध्यरात्रीच घरातून निघाली आणि 2 दिवस सतत धावत ती पंपसराच्या काठी पोहोचली, जिथे मातंग ऋषी आपल्या शिष्यांवर ज्ञानाचा वर्षाव करत होते. ऋषींचे बोलणे ऐकून तिला अपार आनंद झाला आणि मग काही अंतरावर झोपडी बनवून ती तिथे राहू लागली. ती रोज धर्मदाय देखील करायची. शबरी अत्यंत साध्या मनाची आणि परोपकारी होती. ती ऋषींच्या झोपडीचा मार्ग नियमितपणे स्वच्छ करायची, पाणी देखील शिंपडायची आणि दारामध्ये सुगंधी फुले गोळा करायची आणि हवनासाठी सुकी लाकूड ती आणून ठेवायची, जेणेकरून ऋषींना त्यांची पूजाविधी चांगले करता येतील. सकाळी हे सर्व पाहून ऋषी चकित झाले. एकदा शिष्यांनी रात्रभर पहारा ठेवला, तेव्हा त्यांना कळले की हे काम शबरी करत आहे. मग त्या शबरीला धरून त्यांनी मातंग ऋषीच्या समोर आणून ठेवले. शबरी जन्म ऋषींनी परिचय करून दिला. शबरी ही देवाची भक्त आहे. ते शबरीला म्हणाले, तू माझ्या झोपडीजवळ राहा, मी इथे तुला झोपडी बांधून देतो. हे ऐकून शबरी स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मातंग ऋषींच्या या निर्णयाने इतर ऋषी देखील संतप्त झाले. पंपासरहून स्नान करून आलेल्या एका ऋषींनी शबरीला खडसावले आणि म्हणाले, कुठेतरी अधर्माने मला स्पर्श करून अपवित्र केले आहे. आता पुन्हा आंघोळ करावी लागेल. जेव्हा ते तलावाजवळ पोहोचले तेव्हा पाण्यात किडे पडले होते आणि रंग रक्तासारखा लाल देखील झाला होता. मातंग ऋषींचा शेवटचा काळ आला होता. तेव्हा शबरी अधीरतेने रडत होती. श्री शिवन, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. ऋषींनी समजावले, मुली, माझी वेळ संपली आहे. तू इथेच थांब. दशरथ नंदन राम आल्यावर तुझी साधना नक्कीच पूर्ण होईल. दंडकारण्यामध्ये तिच्या झोपडीबाहेर ती श्रीरामाची वाट पाहू लागली. राम आल्यावर ते थेट शबरीच्या झोपडीत गेले. श्रीरामाला पाहून शबरी त्यांच्या पाया पडून त्यांचे मन हरवून बसली. श्रीरामांनी ते प्रेमाने उचलले. तेव्हा शबरी म्हणाली, भगवान, मी तुमच्यासाठी गोडबेरी गोळा केल्या आहेत. त्याचे जुजब खाल्ल्यानंतर परमेश्वर आनंदित झाले. हे दृश्य पाहून संतप्त भिक्षू मातंग ऋषींना पश्चाताप करू लागले. शबरीचा स्पर्श होताच पाणी देखील शुद्ध झाले. जेव्हा ऋषींनी लक्ष्मणजींना पंपासराच्या पाण्याबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले, मातंग ऋषींवर रागवल्याने, शबरीचा अपमान केल्यामुळे आणि खोट्या अभिमानामुळे असे झाले आहे. शबरीच्या त्या पाण्याला स्पर्श केल्यावर ते शुद्ध होईल. देवाच्या आज्ञेनुसार शबरीने तलावाला स्पर्श केला तेव्हा ते पूर्वीसारखे पवित्र झाले. सीता आणि श्रीरामांच्या विवाहाची कथा सर्वश्रुत आहे. जनक राजाने ठेवलेला पण श्रीराम पूर्ण करतात. शिवधनुष्य केवळ उचलत नाही, तर प्रत्ययांचा लावताना तो धनुष्य भंगतो आणि पुढे राम आणि सीता यांचा विवाह देखील संपन्न होतो. अयोध्येसारख्या प्रतिष्ठित कुळाची मोठी परंपरा असलेल्या राजघराण्यात सीता माता ही विवाह करून येते. खरे तर सुखी संसाराचे स्वप्न घेऊन अयोध्येत आलेल्या सीतेला अवघ्या काही दिवसातच रामासह वनवासाला जावे लागते. श्रीरामाची पत्नी म्हणून आणि पत्नी धर्म म्हणून सीता रामासह वनवासाला जाते. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. तसेच अगदी सीताही मर्यादेचे मूर्तिमंत आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल. याचे कारण विवाह झाल्यावर एखादी नवी नवरी प्रथम सासरी जाते तेव्हा निश्चित काही मनीषा घेऊन जाते. मात्र सासरी उत्साहात स्वागत झाल्यानंतर लगेचच 14 वर्षे वनवास पदरी पडतो. अशा परिस्थितीतही सीतेने मर्यादा ओलांडली नाही. नवऱ्याला, दिरांना, सासू सासरे, सासरच्या अन्य मंडळींना कधीही बोल लावले नाही. इतकेच नव्हे तर सीतेच्या वडिलांनी माहेरच्यांना कधी दशरथाला बोल लावले नाही. सर्व गोष्टी प्रसंगांना अगदी संयमितपणे धैर्याने सामोरे गेले. सीतावर राम हा अगदी आदर्श पुत्र तसा आदर्श पती आहे. वनवासाला गेल्यावर सीतेला काय हवे काय नको हे विचारणारा राम आहे. आपण कैकेयी मातेला वचन देऊन बाहेर पडलो खरे, पण सीतेलाही आता वनवास भोगावा लागणार आहे याची पूर्ण जाणीव असणारा राम आहे. अरण्यकांडातील एका प्रसंगातून सीतेला सन्मान देणाऱ्या, तिचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या, तिचे मत जाणून घेणाऱ्या रामाचे दर्शन आपल्याला घडते.
वनवासात असताना दंडकारण्यात प्रवेश करण्यापूर्वी ऋषी मुनी श्रीरामाकडून संरक्षणाचे वचन मागतात. श्रीरामही नरभक्षकासह ऋषी मुनी साधूजनांना त्रास देणाऱ्या सर्व राक्षसांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करतात. हे ऐकल्यावर सीतामाई रामाला म्हणतात की 3 दोष असतात ते माणसाला खाली खाली घेऊन जातात. ते म्हणजे मिथ्यावाक्य, परदाराभिगमन आणि वेना वैरच रौद्रता. पहिले 2 तुम्ही कधीही करणार नाही हे मला निश्चितच ठाऊक आहे. तुम्ही कधीही खोटं बोलणार नाही, तुम्ही कधीही परस्त्रीकडे पाहणार नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. त्याबाबत मी निर्धास्त आहे. मात्र 3ऱ्या दोषाची मला धास्ती वाटते. ते म्हणजे वैर नसताना रौद्ररूप घेणे. हा दोष असून तो माणसाला खाली आणतो. अरण्यकांडात पुढेही श्रीराम आणि सीतामाईचे असे अनेक संवाद आले आहेत. यावरून आपली एक पत्नी म्हणून विचार मांडण्याचे स्वातंत्र्य सीतेला आहे हे समजते. तसे श्रीरामांना आपण काय करत आहोत याची पदोपदी जाणीव असते. तरीही ते वेळोवेळी सीतामाईचे मत जाणून घेताना दिसतात. पुढे रावण येऊन सीता हरण करतो. त्यावेळी मात्र श्रीरामांची झालेली अवस्था अतिशय बिकट होते. आपल्यासाठी सीता वनवासात आली. आपल्या जबाबदारीवर सीतेला वनवासात आणले. तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन आपण घरच्यांना दिले आहे. अशा अनेक गोष्टी श्रीरामांसमोर आवासून उभ्या राहतात आणि कितीही मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांचा बांध अखेर फुटतो. संयम सुटतो. सैरावैरा पळू लागतात. सावलीप्रमाणे कायम संगत करणाऱ्या लक्ष्मणाला नको नको ते बोल लावतात. धैर्यवान संयमी राम क्षणार्धात बलहीन होतो. मात्र आता सीतेचा शोध घ्यायला हवा या विचाराने पुन्हा उठून उभा राहतो. कुठे जायचे, कोणत्या दिशेला शोध घ्यावा याची क्वचितही कल्पना नसतानाही मिळेल ती वाट तुडवत पुढे जातो. लक्ष्मणही रामासोबत शोध मोहिमेत कामाला लागतो. दक्षिण दिशेला पुढे जात असताना सीता संदर्भातील काही पुरावे सापडतात. दागिन्यांचे काही तुकडे सापडतात. पुढील प्रवासात आदर्श भक्त, बुद्धिमान, शक्तिमान असलेल्या हनुमंताची भेट होते. सुग्रीवाशी मैत्री होते. जटायू, संपाती यांच्याकडून सीता नेमकी कुठे आहे याचा ठाव ठिकाणा लागतो. सर्व वानर सेना आणि सहकारी घेऊन श्रीराम सेतुबंधन करत लंकेत दाखल होतो. तुंबळ युद्ध करत रावणाचा वध करतो आणि अथक परिश्रमाने, कष्टाने, आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत अखेरीस सीतेला सोडवतो. सीता मातेचा शोध घेताना सुग्रीवाने 5 पथके तयार करून 4ही दिशांना पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या बोटातील एक अंगठी रामाने फक्त हनुमानाजवळ दिली. इथे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की केवळ हनुमानच का? अनेक जण तिथे होते. सुग्रीव होता, अंगद होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रामाचा हनुमानावर असलेला विश्वास. रामाला हनुमानावर विश्वास होता की हाच असा व्यक्ती आहे जो हे काम योग्य प्रकारे पार पाडू शकेल. हनुमंत कुणी साधारण नव्हते. हनुमानाला अनेक भाषा येत होत्या. प्रचंड बुद्धिमान, युक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम म्हणजे हनुमंत. दक्षिण तीरावर जांबुवंत, अंगद, हनुमान यांच्यासह पथकातील अन्य जण पोहोचले तेव्हा संपातीने लंका नामक द्वीपात अशोक वाटिका येथे सीतामाई असल्याचे सांगितले. अथांग समुद्राचे उल्लंघन करून जाणार कोण हा प्रश्न तिथे अगदी सर्वांनाच पडला होता. तेव्हा हनुमान काहीच बोलत नव्हते. कारण दुर्वास ऋषींच्या एका शापामुळे आपल्या अंगी प्रचंड बळ आहे हे त्याला मुळात आठवतच नव्हते. अखेर जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. हनुमानाचे विस्मरण काढले आणि हनुमानाने कौशल्याचा वापर करून लंका गाठली. लंकेत जेव्हा मारुतीराय पोहोचले तेव्हा बिभीषणाशी प्रथम ओळख झाली. हनुमानाने आपल्या येण्याचे प्रयोजन आणि श्रीरामांविषयी बिभीषणाला देखील सांगितले. चातुर्याने बिभीषणाला आपल्या बाजूने करून घेतले आणि पुढे रामाशी भेट घालून दिली. तत्पूर्वी लंकेत पोहोचल्यानंतर हनुमानाने अगदी चाणाक्षपणे सीतामाईचा शोध घेतला. सीतामाईला हनुमानावरती विश्वास बसेना. तेव्हा हनुमानाने आपली ओळख अमुकाचा मंत्री, अमुकाचा पुत्र अशी करून न देता रामाचा दूत म्हणून करून दिली. तसेच रामाने दिलेली अंगठी खूण म्हणून दाखवली. लवकरच तुम्हाला श्रीराम येऊन येथून सोडवतील असा विश्वास हनुमानाने सीतामाईला दिला. येथे एका कथेनुसार सीतामाईने हनुमानाला आपण भेटल्याची खूण म्हणून अशी एक गोष्ट सांगितली की जी फक्त राम आणि सीता यांनाच ठाऊक होती. यावरून श्रीराम आणि सीतामाई यांचा हनुमानावरती किती विश्वास होता याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. रामाला जेवढा विश्वास हनुमानावरती होता तेवढाच विश्वास हनुमानाला रामावरती होता. कारण आपले आराध्य कधीही काही वावगे करू शकत नाही. ते मर्यादा पुरुषोत्तम आदर्शांचे आदर्श आहेत हे हनुमानाला पूर्णपणे माहीत होते. रावण नेमका कोण आहे हे हनुमानाला पाहायचे होते. म्हणून त्याने उपद्रव करून स्वतःला बंदिवान करून घेतले. रावणाच्या दरबारात दाखल होऊन सर्व गोष्टी नीटपणे निरखून पाहिल्या. रावणाच्या सैनिकांनी हनुमानाच्या शिपटेला कापडाच्या चिंध्या बांधून आग लावली. येथे हनुमानाने युक्तीचा वापर करून सर्व लंकाच पेटवून दिली. रामाचा एक छोटा सैनिक एवढा गजब करू शकतो तर प्रत्यक्ष राम लंकेत आल्यावर काय होईल असा संदेश लंकेला द्यायला होता. येथे हनुमंताच्या मुत्सद्दीपणाचा एक नमुना दिसतो. लंकेचे सर्व योग्य पद्धतीने निरीक्षण करून हनुमान परत येतो आणि लंकेत नेमकं कुठं काय आहे याची माहिती रामाला देतो. हनुमानाच्या या कामगिरीवर राम अगदी प्रसन्न असतो. हनुमान परत आल्यावर रामाला झालेला आनंद अतिशय अवर्णनीय असाच आहे. आपण ठेवलेला विश्वास हनुमानाने सार्थ ठरवला याचे समाधान रामाला वाटते. तसेच हनुमानाने सांगितलेल्या गोष्टीवरून सीताच भेटली होती हेही रामाला समजते. तत्काळ योजना आखून सुग्रीव, हनुमंत आणि सर्व वानरसेना दक्षिण किनाऱ्यावरती पोहोचतात. श्रीराम सागराचे आवाहन करतात. सागर प्रकट होतो आणि सेतू बांधण्याचे सुचवतो. लगेचच सर्वजण सेतू बांधायला घेतात. सेतू बंधनावेळेची एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. सर्वच जण अपार मेहनत आणि कष्ट घेऊन सेतू बंधन करत असतात. आजूबाजूचे दगड, वृक्ष घेऊन समुद्रात टाकत असतात. जी जी गोष्ट समुद्रावर टाकली जाणार असते त्या प्रत्येक गोष्टीवर राम नाम लिहिले जाते. हा सेतू बांधण्यासाठी छोट्या खारुताईनेही सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. सर्वजण कठोर मेहनत घेत आहे हे पाहून रामालाही राहवत नाही. रामही एक दगड घेतो आणि समुद्रात टाकतो. मात्र तो दगड बुडतो. ही गोष्ट वारंवार घडते. तेव्हा हनुमान रामाजवळ येतो आणि सांगतो की भगवंत, जो रामनामाशी एकरूप झाला तो तरला, परंतु खुद्द रामानेच टाकून दिल्यावर त्याचे बुडणे निश्चितच आहे. हनुमानाचे उत्तर ऐकून श्रीराम प्रसन्न होतात. यावरून रामनामाचा आणि रामाचा महिमा किती काळातील आणि अपार आहे याची प्रचिती येते. पुढे इंद्रजित आणि लक्ष्मण यांच्यात घनघोर युद्ध होते. तेव्हा लक्ष्मण बेशुद्ध होतो. संजीवनी आणण्यासाठी कोण जाणार असा प्रश्न उभा राहतो. पुन्हा एकदा रामभक्तश्रेष्ठ हनुमानावरच विश्वास दाखवतो. रामकार्य म्हटल्यावर हनुमान एका रात्रीत संजीवनी घेऊन येतो आणि लक्ष्मणाला नवसंजीवनी मिळते. रावणाविरोधात झालेल्या युद्धात हनुमान पराक्रमाची पराकाष्ठा करतो. रामाला जितके सहाय्य करता येईल तेवढे तो करतो. श्रीराम आणि सीतामाईसह पुढे अयोध्येला जातो. दास्यत्वाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून हनुमानाकडे पाहिले जाते. वास्तविक हनुमान रावणाला धडा शिकून सीतामाईला परत घेऊन येण्यास समर्थ होता. कुणीही हनुमानाचे काहीही वाकडे करू शकले नसते. पण रामाने केवळ सीतेचा शोध घेऊन यायला सांगितले होते. रामाची आज्ञा केवळ शोध घेऊन परत येणे एवढीच आहे. त्यामुळे रामाची आज्ञा तंतोतंत पाळणे हे रामदूत आणि रामाचा दास असलेल्या हनुमानाचे प्रथम कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव हनुमानाला देखील होती. श्रीराम देखील हनुमंताची योग्यता ओळखून असतात. दास्यत्व पत्करले असले तरी राम कधीही हनुमानाला कमी लेखत नाही. हनुमानाचा आदर करतो. इथे दास आणि आराध्य या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हनुमानही कधी आपली मर्यादा ओलांडत नाही आणि रामही हनुमानाला कमीपणा येईल असे काही करत नाही. उलट दासाला कधीही दिले नसेल असे वरदान राम हनुमानाला देतो. अयोध्येला परत आल्यानंतर श्रीराम सर्वांचा यथोचित सत्कार करतात. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा प्रचंड मोठा कौतुक सोहळा पार पडतो. हनुमंत श्रीरामांसमोर आल्यावर प्रभू मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा असे सांगत, जोवरी भुवर राम कथानक तोवर जन्म असावा, जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी रामकथेचा स्वाद मला द्यावा असे मागणे करतो. तसेच सूक्ष्म सूक्ष्मत्म देहाधरुणी फिरेन अवनी फिरेन गगनी असे आश्वासन देतो. हनुमंतांनी श्रीरामचरित्र रामकथा यांचे एक प्रकारे पसायदान येथे मागितले आहे. रामकथेला जणू अमरत्व प्राप्त करून दिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या सर्व गोष्टी घडेपर्यंत 14 वर्षांचा कालावधी लोटतो.
पुन्हा सीतेला डोळ्यासमोर पाहून श्रीरामांना काय वाटले असेल, मनाची अवस्था काय झाली असेल. घेतलेले परिश्रम, मेहनत, कष्ट सार्थकी लागणे म्हणजे काय याचा एक प्रत्यक्ष अनुभव श्रीरामांनी घेतलेला असावा. शेवटी एकदा मनुष्यरूपात जन्म घेतल्यावर मानवाचे भोग हे देवालाही चुकलेले नाहीत हेच खरे. एक प्रकारे सीतामाईला परत आणणे ही श्रीरामांसाठी मोठी परीक्षाच होती. रावणासारख्या बुद्धिमान मायावी योद्ध्याला पराजित करणे अजिबात सोपी गोष्ट नाही आणि हे फक्त आणि फक्त एकबाणी श्रीरामच करू शकत होते. मात्र वनवास संपून पुन्हा अयोध्येत आल्यावर श्रीराम आणि सीतामाईचे स्वागत झाले. वनवास भोगून दिग्विजय प्राप्त करून अयोध्येत परतलेल्या एकपत्नी असणाऱ्या श्रीरामांचे भोग अजून संपलेले नव्हते. जरा कुठे स्थिर स्थावर होऊन राज्यकारभार पुढे सुरू झाला आहे. रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणणे सुरू झाले होते. तोच सीतेबाबत जनतेत कुजबूज सुरू झाली. नको नको ते प्रश्न प्रजाजन विचारू लागले. अखेर लोकशक्तीपुढे श्रीराम काही करू शकले नाही. प्राणाहून प्रिय असलेल्या सीतामाईला अयोध्या सोडून जा असे सांगताना श्रीरामांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना न केलेलीच बरे. पुढे कुश, लव प्रत्यक्ष श्रीरामांसमोर येऊन रामचरित्र गायन करतात. ही दोन बालके आपलीच असल्याचे समजते तेव्हाही श्रीराम अवाक होतात. दुसरीकडे आदर्श पिता असलेले श्रीराम कुश, लव यांचा स्वीकार करतात, सांभाळ करतात, चांगले संस्कार देतात, कुळ परंपरेप्रमाणे वागण्याची शिक्षण देखील देतात, शस्त्रशास्त्रात देखील पारंगत करतात. श्रीरामांचे रामराज्य पुढे कुश, लवही योग्य पद्धतीने सांभाळतात अशी कथा सांगितली जाते. इथे विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एवढे सगळे रामायण घडल्यावर सासरच्या मंडळींकडून इतके सगळे भोगावे लागूनही सीता कधीही त्याबाबत अवाक्षर काढत नाही. कुश आणि लव यांच्यावर संस्कार करताना श्रीराम किंवा कुळाबाबत अपशब्द बोलत नाही. उलट रामचरित्र सांगून तो क्षात्र धर्म कुळाचे संस्कार अधिकाधिक रुजवण्याचा प्रयत्न सीतामाई करते. म्हणूनच श्रीरामांसमोर जाताना कुश आणि लव नम्रतेने शरणागताप्रमाणे जातात. तेही कधी पित्याबद्दल तिरस्कार करत नाही, पित्याला बोल लावत नाही. अखेर पित्याकडे मुलांना सोपून सीता धरणीत समावते. त्यावेळीची ही श्रीरामांची अवस्था अगदी न चिंतवलेलीच बरी. कितीही धीरोदत्त मनुष्य अतिशय प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा त्याला होणाऱ्या वेदना समजून घेण्यापलीकडेच असतात. आदर्श पती, एक पत्नी, आदर्श पिता होणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी किती झिजावे, कष्टावे, त्यागावे, सहन करावे लागते ही श्रीरामाकडूनच शिकण्यासारखे आहे. श्रीराम किंवा रामायणातील अनेक गोष्टी आजही लागू होतात. म्हणूनच रामायणाला कालातीत म्हटले गेले आहे. काळानुरूप कितीही बदल झाले तरी पती पत्नी नातेसंबंध, पिता पुत्र किंवा पिता अपत्य नातेसंबंध, सून सासर, जावई सुनेचे माहेर कितीही तऱ्हेवाईक असले तरी नातेवाईक या अशा काही गोष्टी या बदलतच नाहीत. त्या युगाप्रमाणे या युगातही त्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. अनेकदा पत्नीनेच पतीसाठी बहुतांश सर्व करावे असा आग्रह देखील धरला जातो. पत्नीसाठी करणारे पतीही आहेत, पण पतीकडून तशी अपेक्षा केली जात नाही. या सर्व बाबतीत श्रीराम कायम उजवे ठरतात. एकदा कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम किंवा जय श्रीराम जरूर लिहा. अंजनी मातेचा बलाढ्य पुत्र, गरुडाहून बलवान, सर्व देवदेवतांचे आशीर्वचन लाभलेला श्री विष्णूकडून कोणतेही शस्त्र रणांगणावर भेदू शकणार नाही. इच्छा मरणाचे वरदान मिळालेला, जल अग्नी यांपासून अभय असलेला, प्रचंड बुद्धिमान, सूर्यासारखा तेजस्वी, युद्धात कधीही पराभूत न होऊ शकणारा असा भीमरूपी हनुमंत श्रीरामाकडे काय मागतो तर कधी न चळावे चंचल हे मन श्रीरामा या चरणांपासून अशी थोरवी हनुमंताची सांगितली जाते. श्रीरामही हनुमानावर अगदी प्रसन्न असायचे, कारण हनुमान सेवेसाठी कायम तत्पर असायचा. म्हणून नाही तर आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा. कोणतेही काम असो, युक्ती, सद, विवेकबुद्धी आणि वेळ पडली तर शक्ती वापरून तडीच न्यायचा. हनुमंताचा हाच गुण श्रीरामांना प्रचंड आवडत असे. म्हणूनही आजच्या काळातही जिथे जिथे श्रीरामकथा सुरू असते तिथे तिथे एक पाठ मारुतीरायांसाठी ठेवलेला असतो. कारण श्रीरामकथा म्हटले की हनुमंत तिथे येणार ही अगाध श्रद्धा अबाधित आहे. श्रीराम जय राम जय जय राम. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.